नमस्कार, मी संजय सोनवणे. साऱ्या महाराष्ट्राचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अनेक अंगाने आतापर्यंत लेखन झालेलं आहे, होत राहील. भविष्यातही त्यांच्या चरित्रावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकण्याचे प्रयत्न होत राहतील आणि वाचक त्याचं स्वागतच करत राहतील. कारण शिवाजी महाराजांचं चरित्र अभ्यासणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. एका जीवनामध्ये या माणसाने जी काही महान कार्य केली, त्यामुळे यांचं महापुरुषपद, यांचं एक महाराष्ट्राचं आपण ज्याला कुलदैवत किंवा आराध्य म्हणून हे स्थान त्यांनी प्राप्त केलेलं आहे. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य एक सह्याद्री जसं आहे, तसं दुसरं छत्रपती शिवाजी महाराज हे आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र रमेश शिंदे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज या अनमोल ग्रंथातनं लिहिलेलं आहे. सतत 10 वर्ष अभ्यास करून शिवाजीच्या महाराजांच्या प्रेमात पडून त्यांचं सगळं चरित्र साधनं, विविध पत्रव्यवहार त्यांनी अनेकांशी केलेले, वखारींशी केलेले, म्हणजे पोर्तुगीजांशी असतील, डचांशी असतील, फ्रेंचांशी असतील, इंग्रजांशी असतील, त्यांचा अभ्यास करून हे समग्र चरित्र आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि ते चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेलं आहे. हे चरित्र अशा दृष्टीने महत्त्वाचं आहे की अनेकांना प्रश्न पडू शकतो की शिवाजी महाराजांची एवढी चरित्र लिहिली गेली, पण नवीन चरित्राची गरज काय? तर तुम्हाला सांगतो, नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचा त्याच्या जीवनावर 1 लाखापेक्षा जास्त चरित्र लिहिली गेलेली आहेत. तरी लोकांना ती कमीच वाटतात. अजूनही वेगवेगळ्या अंगाने त्यांचं विवेचन केलं जातं, त्यांच्यावर लेखन केलं जातं. त्याच्याही पेक्षा महान असणारे, त्याच्याही पेक्षा महान कार्य करणारे, विजय मिळवणारे, आपल्या राजनीतीमध्ये, युद्धनीतीमध्ये आणि रयतेच्या बाबतीतली त्यांनी आखलेली धोरणं आणि रयतेचं कल्याण हा सर्वात महत्त्वाचा हेतू जो त्या काळातल्या कोणत्याही सत्ताधीशाच्या मनात नव्हता, ध्यानी मनी नव्हता, ते असूनही त्या मनाने शिवाजी महाराजांवर माझ्या अंदाजाने 9,500 ते 10,000 पुस्तकं महाराष्ट्रात मराठीत लिहिली गेलेली आहेत. अनेक चरित्रांमध्ये प्रत्येक लेखकाच्या दृष्टिकोनाप्रमाणे त्यांनी पाहिलेलं आहे. त्यातही अनेक विचारधारेचे लोक, म्हणजे महाराष्ट्रात विचारधारा खूप आहेत. म्हणजे कम्युनिस्ट विचारधारा आहे. शिवाजी कोण होता हे आपण पानसरेंचं पुस्तक आपल्याला माहीतच आहे. त्याचा प्रचंड सध्या बोलबालाही होत असतो. परंतु पानसरे इतिहास अभ्यासक नव्हते आणि हे त्यांनी स्वतःही त्या पुस्तकात मान्य केलेलं आहे. तरीही त्यांनी शिवाजी महाराजांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यक्त केलेला आहे. त्याचं पुस्तकही झालेलं आहे आणि ते सध्या गाजत आहे. परंतु तो इतिहास नाही आहे. अनेकांनी लिहिले. भेंदळेंनी, गजानन भेंदळेंनी पण शिवचरित्र लिहिलेलं आहे. जवळपास 1000 पानी चरित्र लिहिलेलं आहे. परंतु त्यात सुद्धा जे काही दृष्टिकोन जे आहेत ते काही पूर्वग्रहदूषित असल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्यावर टीकासुद्धा झालेली आहे. कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये या विविध विचारधारा असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या लेखावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे टीका करणं आणि त्या पुस्तकावर एक दोषारोपण करणं असं आपल्याकडे सातत्याने चालू राहतो. पण त्याच्यामागे लेखकाने काय लिहिलं, कोणता अभ्यास केला आहे, याच्याकडे मात्र लक्ष दिलं जात नाही. परंतु हे श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र जे आहे हे अत्यंत तटस्थ बुद्धीने लिहिलेलं, हाती असणाऱ्या जेवढे पुरावे हातात आज आहेत त्याचा विचक्षण विचार करून, साकल्याने विचार करून त्याची मांडणी केलेली आहे. शिवाजी महाराजांची वंशावळीपासून ते छत्रपती होईपर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे, त्यांचे विजापूर दरबाराशी, मुघलांशी, मिर्झा राजे जयसिंगांशी जे काही संबंध आले, त्यातनं जे राजकारण शिवाजी महाराजांनी साधलं आणि पुढे भविष्यात जो दक्षिण दिग्विजय केला राज्याभिषेकानंतर, मग सावत्र भावाशी त्यांना संघर्ष करावा लागला आणि जिंजीपर्यंत आपलं साम्राज्य त्यांनी पसरवलं. शिवाजी महाराजांना 3.5 जिल्ह्याचा राजा म्हणायची काही एक प्रथा काही लोकांमध्ये आहे. परंतु प्रत्यक्षात ते राज्य जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रापासून जिंजीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र जरी नसला तर ते उभे पट्टा जर आपण लक्षात घेतला तर तत्कालीन मोगल साम्राज्याच्या खालोखाल एतद्देशीय माणसाचं, भारतीय माणसाचं, त्यात मराठी माणसाचं एवढं मोठं साम्राज्य आपल्याला झाल्याचं दिसून येत नाही. त्याच्या आधी एकच अपवाद होता, ते म्हणजे विजयनगरचं साम्राज्य. विजयनगर साम्राज्य उत्तरेतल्या सगळ्या सल्तनती, मुस्लिम सल्तनतींना तोंड देऊन
त्यांच्या छातीवर पाय ठेवून उभं राहिलं. शेवटी त्यांचा नाश झाला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात उदयाला आले आणि त्यांनी या कळी काळावर मात करून अक्षरशः त्यांच्या छाताडावर पाय रोवून आपलं राज्य स्थापन तर केलंच केलं, परंतु त्यांचा हेतू फक्त सत्ता प्राप्त करणं नव्हतं, धनप्राप्ती करणं हेही नव्हतं. त्यांचा मुख्य हेतू होता की आपल्या प्रजेला स्वातंत्र्याचा श्वास घेऊ देणं, त्या प्रजेला एका प्रेमाने आपल्याला वागवायचं आहे, मुलासारखं वागवायचं आहे, याचं एक भान ठेवणं, हे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. त्यामुळे ते इतिहासात अजरामर झालेले आहेत आणि तो त्यांचा जो आढावा आहे या सगळ्या जीवनाचा, तो अत्यंत साकल्याने या पुस्तकामध्ये अत्यंत पुराव्यासहित अक्षरशः संदर्भ ग्रंथांची यादी प्रचंड आहे. त्यात अगदी शिवकालीन परमानंदाचं काव्य असेल, सभासद बखर असेल, ते अगदी आता प्र. न. देशपांडेंचं छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक असेल, असे असंख्य संदर्भ ग्रंथ त्यांनी अभ्यासलेले आहेत आणि त्यातले पुरावे त्यांनी तुलनात्मकदृष्ट्या विचार करून स्वीकारलेले आहेत आणि हे पुस्तक सिद्ध केलं आहे. हे पुस्तक वाचलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज समजायला वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला फार मोलाची मदत होते. त्यामुळे हे पुस्तक वाचणं अत्यंत आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कितीही चरित्र आली तरी ते सगळे शिवाजी महाराजांचं सर्वच मूल्यमापन करू शकतील अशातला भाग नसतो. परंतु या पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण चरित्र साकल्याने समोर ठेवून त्यांच्या जीवनातला नेमका गाभा काय, त्यांची नेमकी प्रेरणा काय, त्यांना नेमकं साध्य काय करायचं होतं, त्यांनी छत्रपती पद राज्याभिषेक करून घेतला, त्याच्या मागचं नेमका हेतू काय होता, एक राज्याला वैधता मिळवून देणं आणि एका मोगल सल्तनत एवढी मोठी सल्तनत असताना त्याला जेरीस आणणं हे त्यांचं ध्येय होतं. त्यात ते यशस्वी झाले. ते आदिलशाही असो, निजामशाही असो, गोवळकोंड्याची असो आणि औरंगजेब, आपल्याला तर माहीतच आहे, छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नजरकैदेत अनेक महिने होते आणि छत्रपती शिवाजी महाराज कशा पद्धतीने सुटले. आता गमतीचा भाग असा आहे की शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते नेमके कसे सुटले, कोणत्या मार्गाने महाराष्ट्रात परत आले, याबद्दल मात्र फारसे पुरावे मिळत नसल्यामुळे त्याचा अत्यंत साकल्याने तुलनात्मक, भूगोलाचा, ऐतिहासिक पत्रांचा, फारसी साधनातील लेखनाचा विचार करून एक अंदाज बांधावा लागतो आणि तो सुद्धा या पुस्तकामध्ये अत्यंत समर्थपणे दिलेला आहे. हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने समजावून घेणं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जर समजून घ्यायचं असेल, हे पुस्तक सर्वांनी वाचणं अत्यंत आवश्यक आहे. हे पुस्तक चपराक प्रकाशनने, आमचे मित्र घनश्याम पाटील यांनी, तिथं धाडसी प्रकाशक आहेत, त्यांनी हे पुस्तक प्रकाशित करून मराठी वाचकांसमोर एक इतिहासाचं मोठं दालन खुलं केलं आहे. त्याचा आपण लाभ घ्याल याची मला खात्री आहे. धन्यवाद.